नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या जे हत्यार वापरात नाहीये, जे अवजार वापरात नाही, त्याची चर्चा खूप होत असते. फार 200-250 वर्षापूर्वी युद्ध, मारामाऱ्या वगैरे जे काय व्हायचं, त्या कालखंडामध्ये बंदुका वगैरे पण आलेल्या नव्हत्या. अशा वेळेला तलवारी, खंजीर, भाले अशा गोष्टींचा सरसकट हाणामारीमध्ये, युद्धामध्ये वापर व्हायचा. आणि खंजीर हा तर अगदी ऐतिहासिक हत्यार आहे. आजही ते खंजीर दिसतो. अगदी शिखांच्या याच्यामध्ये तो आहे. कमरेला खंजीर लावलेले शीख आपल्याला दिसतात आणि अधिकृतपणे फिरतात. पण वापरला असं दिसत नाही. पण भाषेमध्ये इतका वेळ खंजीराचा वापर होतो. याच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याच्या पाठीत खंजीर खुपसला, हे सतत चालू असतं. अफजल खान हा शिवाजी महाराजांची गळाभेट घेण्याच्या निमित्ताने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणार होता. पण तेवढ्यात महाराजांनी त्याच्या पोटामध्ये व्यागनखं खुपसली आणि त्याचा कोथळा बाहेर काढला वगैरे वगैरे, ऐतिहासिक घटना. पण आजकाल राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये खंजीर खुपसणे हा एक वाक्प्रचार बनून गेलेला आहे. आणि त्यामुळे जेव्हा पक्षांतर होतात, निवडून आल्यानंतर किंवा निवडणुकीच्या आधी किंवा निवडणूक नसताना सुद्धा एका पक्षाचे निष्ठावंत अचानक एक दिवशी काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखे उठतात आणि आपल्या कट्टर विरोधी पक्षामध्ये जाऊन दाखल होतात. अख्खी 2019 ची विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे निकाल लागल्यानंतर 2 तासामध्ये भाजपच्या विरुद्ध जातात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर बसतात आणि शरद पवार त्यांचा राज्याभिषेक करतात. अचानक त्याला खंजीर खुपसणं म्हणतात. मतदाराच्या इच्छा आणि पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण ते करताना त्यांनी एक आवई उठवली की आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद द्यायचं कबूल केलं होतं आणि आता भाजप ते देत नाहीये. एवढ्यासाठी आम्ही भाजपला लाथ मारून जनतेने नाकारलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार बनवतो आहोत. मग 2.5 वर्षांनी एकनाथ शिंदे त्यांच्याकडून बाजूला होतात आणि म्हणतात मतदाराच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी दगाबाजीचा खंजीर खुपसला म्हणून आम्ही परत मतदारांनी जो कौल दिला होता शिवसेना भाजप युतीला, ते सरकार आणण्यासाठी आम्ही भाजप सोबत जातो, उद्धव ठाकरेंची साथ सोडतोय. आणि 40 आमदार उद्धव ठाकरेंना सोडून भाजप सोबत गेले. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि उद्धव ठाकरे म्हणायला लागले आता माझ्याच शिवसैनिकांनी, माझ्याच निष्ठावान आमदारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. एकनाथ शिंदे दगाबाज निघाले, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा थोडक्यात सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, की जे साधन, जे हत्यार आजकाल सहसा वापरात नाहीये, त्याचा राजकारणाच्या भाषेमध्ये सरसकट वापर होत असतो. आणि मग कोणीही तुमच्या मनाविरुद्ध गेला किंवा तुमच्या विरोधात गेला की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला असो न असो, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. आता गंमत अशी आहे की तुमच्याकडून एकनाथ शिंदे साथ सोडून भाजपकडे गेले, तर भाजपने तुमच्या पाठीत खंजीर खुपसला कसं म्हणणार तुम्ही? कसा खुपस? पण खंजीर खुपसला. आणि ह्या शब्दाचा इतका सरसकट वापर सुरू झालाय. मध्ये तुम्हाला आठवतं ना, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला उद्धव ठाकरेंना प्रचंड प्रमाणावर मुस्लिम मतं मिळाली आणि त्यामुळे मुंबईच्या 6 पैकी 3 खासदार उद्धव ठाकरेंचे मुस्लिम मतांच्या आधारावर निवडून आले. पण पुढे विधानसभेलाही मिळाले. पण ज्या वेळेला लोकसभेमध्ये वक्फ बोर्डाचं विधेयक आलं, त्यामध्ये त्या वक्फ बोर्डाच्या समर्थनाला उभं राहण्याऐवजी त्याच्या विरोधात असलेल्या विधेयकाच्या समर्थनाला उद्धव ठाकरेंचे खासदार उभे राहिले किंवा निघून गेले.
तेव्हा मुस्लिमांचा एक घोळका मातोश्रीला येऊन धडकला आणि उद्धव ठाकरे गद्दारीच्या घोषणा द्यायला लागला. म्हणजे जो गद्दार हा मक्तेदारीचा शब्द होता उद्धव ठाकरेंकडे, तो सुद्धा पळवला गेला आणि त्यांना मत देणाऱ्या मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंनाच गद्दार म्हणायला सुरुवात केली. पण आता तर खुद्द उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे अगदी फायर आजी सुद्धा मातोश्रीवरून धडकल्या आणि पैसे घेऊन तिकीट वाटली मातोश्रीवरून, असा आरोप फायर आजी करायला लागल्या. तेव्हा मग खंजीर खुपसणे, दगाबाजी करणे, खंजीर खुपसणे हा विषय चर्चेत घ्यावा लागतो. कारण अजूनही निवडणूक व्हायची आहे, महापालिका निवडणूक, मतदान व्हायचंय. 15 तारीखला मतदान आहे आणि 16 तारीखला मतमोजणी होणार आहे. आणि माझ्या डोक्यात एक विचार आला की ज्या दिवशी 16 जानेवारीला हे निकाल लागतील त्या दिवशी कोण कोण कोणावर काय काय खंजीर खुपसल्याचे आरोप करेल याची मी कल्पना करत होतो. आणि माझ्या लक्षात एक गोष्ट आली की 16 जानेवारीला इतर सगळ्या खंजीर खुपसल्याच्या बातम्या येतील, पण सामनामध्ये किंवा उबाठा शिवसेनेमध्ये एक गोष्ट बोलली जाईल की शेवटी मराठी माणसाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. जो मराठी माणूस म्हणजे आमची मक्तेदारी, मराठी मतदार इतर कुठेही जाऊ शकत नाही. ठाकरे बंधू यांनी वाटेल त्या कोलांट्या उड्या मारल्या तरी मराठी माणसाने निमूटपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांनाच मतं दिली पाहिजेत, असा जो त्यांचा आग्रह असतो, ज्याला ते ठाकरे ब्रँड म्हणतात. आता त्याप्रमाणे जर मराठी माणूस वागला नाही तर मग त्याच्यावर काय आरोप होऊ शकतो? मराठी माणसानेच आमच्या पाठीत म्हणजे ठाकरे ब्रँडच्या पाठीत खंजीर खुपसला. ही गोष्ट 16 आणि 17 जानेवारी 2026 ला ऐकायच्या तयारीत राहा. आपले कान सज्ज ठेवा. संजय राऊत असो, आदित्य ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, हे बोलणार आहेत. ज्या मराठी माणसासाठी आम्ही लढत होतो त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला. एक जात सूर्याजी पिसाळाची औलाद वगैरे आहे हे बोललं जाणार आहे. आणि हा भाऊ तोरसेकरचा कल्पना विलास नाही, हे पहिलं लक्षात घ्या. 16 आणि 17 म्हणजे निकाल लागल्यानंतर तोंडोतोंडी चॅनेलवर, आणि 17 जानेवारी या दिवशी सामना दैनिकामध्ये उबाठाचं अपयश असेल, त्याचं खापर मराठी माणसावर फोडताना शेवटी मराठी माणसानेच आम्हाला दगा दिला, आमच्या पाठीत खंजीर खुपसला, ही भाषा येणार आहे. त्यासाठी आतापासून तयारीत राहा. हे मी कल्पना करत नाहीये मित्रांनो, पहिल्यांदाच असं होईल असं सुद्धा नाही. ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँडचा डंका पिटणारे विसरले असतील तर तब्बल 16 वर्षापूर्वी सामनामध्ये ही भाषा वापरली गेलेली होती. 2009 विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये मुंबईत जो दणदणीत फटका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब हयात असताना अखंड शिवसेनेला बसला होता. त्यानंतर दैनिक सामनाच्या संपादकीयामधून मराठी माणूस कर्मदरिद्री आहे त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला हे अग्रलेखातून लिहिलं गेलेलं आहे. मी सांगतोय हा कल्पना विलास नाही किंवा नव्याने होणार आहे असं सुद्धा नाही, असं यापूर्वी झालेलं आहे. आणि तेच शब्द आता पोटतिडकीने परत बोलले गेले तर मला तरी नवल वाटणार नाही. मी फक्त तुम्हाला सावध करतोय, हे शब्द ऐकायच्या तयारीत राहा. महापालिका निवडणुकीत उबाठाचा पराभव झाला किंवा ठाकरे ब्रँड चालला नाही तर आरोपी नंबर 1 भारतीय जनता पक्ष नसेल, आरोपी नंबर 2 एकनाथ शिंदे नसतील, त्यांच्याकडे असलेली अधिकृत शिवसेना सुद्धा आरोपी नंबर 3 नसेल, उबाठा शिवसेना 1 नंबर आरोपी म्हणून त्याच मराठी माणसाकडे बोट दाखवणार आहे.
ज्याचा डंका मराठी माध्यमामध्ये मामू 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 म्हणून पिटला जातोय. ठाकरे ब्रँडची सगळ्यात मोठी ताकद काय आहे तर मामू म्हणजे मराठी माणूस आणि मुस्लिम मतदार. प्रश्न असा आहे की सगळ्याच्या सगळा मुस्लिम मतदार एक गठ्ठा होऊन उद्धव ठाकरे यांना मतदान करणार आहे का? सगळ्याच्या सगळा मुंबईतला मराठी मतदार एकजुटीने जरा सुद्धा इकडे तिकडे न बघता झापड लावल्यासारखा आघाडीचं इंजिन आणि मशाल यांच्यावर बटन दाबून त्यांना मत देणार आहे का? आजपर्यंत तर असं झालं नाही. आणि मी तुम्हाला 16 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, 2009 मध्ये सुद्धा असं झालं नव्हतं. हा, तेव्हा मशाल निशाणी नव्हती, पण धनुष्यबाण ही अखंड शिवसेनेची निशाणी होती, ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते. आणि दुसरीकडे ठाकरे ब्रँड मधला धाकट्या पातीचा जो गट आहे म्हणजे राज ठाकरे आहेत, त्यांनी पहिल्यांदा विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावलेलं होतं. मनसे स्थापन झाल्यानंतर 2009 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक आणि 6 महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली. त्या दोन्ही निवडणुकीमध्ये मनसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अपशकुन केला होता. मुंबईतल्या 6 आणि ठाणे जिल्ह्यातल्या 4 अशा एकूण 10 लोकसभा जागांपैकी 9 जागी युतीचा दणदणीत पराभव झाला होता. आणि युती म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची अखंड शिवसेना. मराठी माणूस तेव्हा तुमच्या मागे भरभरून मतं द्यायला उभा ठाकला नव्हता. विधानसभेमध्ये तर मुंबईत 36 पैकी अवघे 4 आमदार उद्धव ठाकरे निवडून आणू शकले होते, पण राज ठाकरे 6 आमदार निवडून आणू शकले होते. भाजपला 5 आमदार मिळाले होते. तेव्हा मराठी माणूस हा उद्धव ठाकरे यांची मक्तेदारी नाही याची साक्ष मुंबईच्या मतदाराने तब्बल 16 वर्षापूर्वी दिलेली आहे. त्यामुळे आज जे कोणी मामू 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 जपमाळ ओढत फिरणारे पत्रकार आहेत, त्यांनी जरा 2009च्या लोकसभा विधानसभा निवडणुकांची आकडेवारी टक्केवारी जरा बघावी. मग कळेल की 16 जानेवारीला 17 जानेवारीला पाठीत खंजीर कोणाच्या कोण खुपसला असा आरोप होणार आहे. आणि ज्या वेळेला ते निकाल लागले होते 6 आमदार मराठीचीच भूमिका घेतलेल्या मनसेला मिळाले होते. उद्धव ठाकरेंना 2 आमदार कमी मिळाले होते. अशा वेळेला सामनाने अग्रलेखात म्हटलं होतं की अखेर मराठी माणसाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या म्हणजे संजय राऊतांच्या नाही, ठाकरे ब्रँडच्या. ठाकरे ब्रँडची धार ही दुधारी झाली होती. राज ठाकरेंना मराठी माणसाने झुकतं माप दिलं होतं आणि फक्त मराठी या विषयावर हिंदुत्व न घेता राज ठाकरेंनी 2009ची निवडणूक लढवली होती, तरी त्यांना मुंबईत 6 आमदार निवडून आणता आले होते. अगदी गिरण गावामध्ये बाळा नांदगावकर शिवडी या मतदारसंघातून निवडून आले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला जिथे शिवसेना भवन आहे तो माहीम दादर मतदारसंघ, तिथून नितीन सरदेसाई मनसेचे निवडून आले होते. मुलुंड शिशिर शिंदे, घाटकोपर राम कदम 6 आमदार आले होते. 6 आणि हे सगळेच्या सगळे मराठी होते. तरीही सामनाने म्हटलं होतं मराठी माणसानेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हा आम्ही चुकत नाही, चुकलं तर जग चुकतं. निवडणूक आयोग खोटा असतो, ईव्हीएम मध्ये गडबड असते आणि त्याच्या पलीकडे जाऊन मतदार पण लबाड असतो, दगाबाज असतो. 2009च्या निवडणुकीच्या निकालानंतर सामनाने मराठी माणसाला, मुंबईतल्या मराठी माणसाला आरोपी नंबर 1 केलं होतं. मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला.
16 वर्षानंतर परत 30 वेळ आली. फरक इतकाच आहे की या वेळेला ठाकरे बंधू वेगवेगळे लढत नाहीयेत. त्यावेळेच्या अखंड शिवसेनेतले एकनाथ शिंदे बाजूला झालेत आणि ते भाजप बरोबर आहेत. आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की आता ठाकरे म्हणून एकत्र आल्यानंतर मग मराठी मतांची विभागणी करण्याचा अधिकार ब्रह्मदेवाला सुद्धा नाही. मराठी मतांनी निमूटपणे ठाकरे बंधू एकत्र आलेत की तिथे जाऊन शिक्का मारायचा, काय ते बटन दाबायचं, डोकं चालवायचं नाही. आणि अधिक मुस्लिम मतदार हा तर बोनस आहे, मू. पण दुर्दैव असं आहे की ना मराठी माणूस एकत्र आहे. पण मला एक गोष्ट आणखीन सांगितली पाहिजे, ज्या वेळेला हा सणसणीत आरोप, धक्कादायक आरोप मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा सनसनाटी आरोप सामनाच्या अग्रलेखातून झाला, तेव्हा राज ठाकरे यांनी एक सवाल विचारलेला होता की मराठी मतांची विभागणी मनसेने किंवा राज ठाकरेंनी केली म्हणता, तर मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, यांना मत देणारा मराठी मतदार नाही का? आजपर्यंत मुंबईमध्ये शिवसेना वगळून इतर पक्षांचे नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आलेत, त्यांनाही मराठी माणूस मत देत होता. मग तो कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत होता? 2014 पूर्वी अनेकदा अनेक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडे पाठ फिरून मराठी मतदाराने काँग्रेस किंवा जनता पार्टीची का दत्ता सामंतची निवड केली होती, तेव्हा कुठच्या पाठीत खंजीर खुपसला होता? तेव्हा राज ठाकरे उभे राहिले म्हणून मतविभागणी झाली मराठी मतांची, आणि मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, ही भाषा येते कुठून, हा सवाल राज ठाकरेंनी विचारला होता. आता 16 तारीखला जेव्हा मतमोजणी होईल आणि उबाठा आणि मनसे यांच्या युतीला अपेक्षित यश मिळालं नाही, तर राज ठाकरे तोच सवाल परत एकदा विचारणार का? कारण त्यावेळेला तो आरोप त्यांच्यावर झाला होता, आज तो एकनाथ शिंदेवर होतोय. कारण मराठी मतांची किंवा शिवसेनेची विभागणी होत असेल तर ती एकनाथ शिंदेमुळे होतंय असं आज बोट दाखवून दाखवून सांगितलं जातंय. पण मग 16 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखालची जी शिवसेना होती, तिची मतविभागणी करताना आणि मराठी मतांची मतविभागणी करताना राज ठाकरे आरोपी होते. आता त्यांनीच तेव्हा जो खुलासा केला होता तो आज सुद्धा लागू होतो. आणि त्याचं उत्तर एकच आहे, तुम्ही किती भ्रमात असलात तरी मतदार हा भ्रमिष्ठ नसतो आणि भ्रमात राहत नाही. जर आज मतदान तुमच्या विरुद्ध गेलं आणि मराठी माणसाचं गेलं, भाजपच्या कडे गेलं किंवा एकनाथ शिंदेकडे गेलं, त्याला पाठीत खंजीर खुपसणं म्हणत नाहीत. पण बेताल बेछूट झालेले आणि आपल्या चुका डोळसपणे बघण्याची हिंमत सुद्धा गमावून बसलेले लोक असतात, ते आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडत फोडत अधिकाधिक अपयशी होत जातात. आपली चूक ते कबूल करायला तयार नसतात आणि म्हणून अधिकाधिक चुका करत जातात. आणि ठाकरे बंधूंनी आतापर्यंत किती चुका केल्यात त्याची गणती इथे आत्ता करायची गरज नाही, लोकांसमोर आहेत, अगदी अलीकडच्या घटना आहेत. पण तुम्हा सगळ्यांना माझी एकच विनंती आहे मित्रांनो, 16 आणि 17 जानेवारी या दिवशी जे कुठचे निकाल येतील ते कसेही येवत, पण एक गोष्ट साफ आहे, पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप मराठी माणसावर होणार आहे आणि तो ऐकायची मराठी आणि अमराठी सगळ्या मुंबईकर मतदारांनी तयारी ठेवावी. एवढंच बोलून थांबतो.